राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट होऊन अजित पवार गट स्वतंत्र झाला आणि सरकारमध्ये सहभागी झाला. पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील संख्याबळाच्या जोरावर अजित पवार गटाला मिळाले. या पक्षफुटीला आता सुमारे 10 महिने होत आले आहेत. तरी देखील या घटनेवर वेगवेगळ्या चर्चा घडत असतात. शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी देखील पक्षफुटीबरोबर घर फुटल्याचे आम्हाला दुःख असून त्या दिवशी मी दिवसभर रडत होते, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व अनुभव देखील कथन केला आहे. निर्भया बनो कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सरोज पाटील म्हणाले की, मला स्वतः शरद पवार यांनी फोन करून त्यांना माहिती दिली होती. 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होऊन अजित पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याचं जाहीर झालं. त्याच दिवशी त्यांच्यासह इतर 9 आमदारांचा मंत्रिपदासाठी शपथविधीही झाला. यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या कृतीचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. पण आमच्या घरातील वातावरण आमचं आम्हालाच माहीत होतं. त्या दिवशी घरातील प्रसंग त्यांनी सांगितला. काय म्हणाल्या सरोज पाटील? आमच्या कुटुंबात हे जे काही झालं, त्यांनी माणसं फोडली. एक माणसं जायला लागली. जेव्हा आमचं घर फोडलं, तेव्हा मला अत्यंत वाईट वाटलं. मी दिवसभर रडत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मला वाटलं हे काय झालं. तेव्हा मला शरदचा फोन आला. तो म्हणाला, रडतेस काय? हिम्मत ठेव. तू शारदाबाईंची लेक आहेस. डोळ्यात पाणी काढायचं नाही. आपल्याला आपल्या आईनं लढायला शिकवलं आहे, रडायला नाही. हिम्मत धर. तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर. असा अंगावर काटा आणणारा प्रसंग सरोज पाटील यांनी सांगितला.